हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। जिमीचू साडीवरचं ही ब्लाऊज मी आता बघा शिवलं आहे। तर ह्या साडीवरचं ब्लाऊज आहे ना, त्याच्यामध्ये फर्स्ट कॉपी सेकंड कॉपी असे असतात। त्याच्यामध्ये सेकंड कॉपी आहे ना, त्याच्यामध्ये लेस ही कमी असते की ती म्हणजे बाहीला लावू की गळ्याला लावू की बॅकला लावू ते कळत नाही। मग मी ही मिशोवरून आहे ना लेस मागवली आणि ती लेस मी बॅकला अटॅच केली आहे आणि त्याच ब्लाऊजची मी आता तुम्हाला कटिंग दाखवत आहे, अगदी सोप्या पद्धतीने। छान अशी सुंदर सुंदर कलरमध्ये असं भरपूर अशा साड्या आता नवीन ट्रेंडमध्ये आहेत। याच्या स्लीव्समध्ये ना पॅटर्न वेगवेगळे आहेत, पण ट्रेंडिंगमध्ये आता जे चालत आहे ना त्याच मधली मी ती स्लीव कटिंग करून दाखवणार आहे। आधी आपण साडीमधून पीस काढून घेऊया। आता आपण अस्तरवर कटिंग करूया। अस्तरवर कटिंग करताना आपण आता अस्तर हे 80 सेंटीमीटर घेतलं आहे। आपले स्लीव ह्या म्हणजे त्या ट्रेंडिंग मधल्या स्लीव्ज आहेत ना, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं कापड लागणार नाही आहे। म्हणून बघा, हे उंची आहे ब्लाऊजची पूर्ण 14 इंच ही आपल्याला तयार उंची पाहिजे आहे, म्हणून मी 15 इंचची उंची घेतली आहे। 36चं मापाचा ब्लाऊज आहे, म्हणजे 9 अधिक त्याच्यात 2 इंच मार्जिन ॲड करून 11 इंच आणि आपलं कमरघेर आहे 32, त्याचा चौथा भाग म्हणजे 8, 1 इंच टक्सचा आणि 2 इंच मार्जिनचे। आणि मुंडा घेतला आहे आपण 6 आणि शोल्डर घेतला आहे 5.5। मुंडा 6, छातीचा चौथा भाग आणि त्याच्यात 2 इंच मार्जिनचे, कमरघेरचा चौथा भाग आणि 1 इंच टक्स आणि 2 इंच मार्जिनचे। मागचा गळा आपल्याला पंचकोनी कटिंग करायचा आहे। 11 इंचावर आपण त्याची उंची घेऊया आणि 2.5 इंचावर रुंदी आणि खालच्या बाजूला पसरट गळा घ्यायचा आहे, म्हणून 3.5 इंचावर अशी मार्किंग करून घेऊया आपण। आपण बॅक पार्टची कटिंग करून घेतली आहे। आणि हे आपण फ्रंट पार्टसाठीची मार्किंग करून घेतली आहे। आपण फक्त 1 टक्समध्ये हे ब्लाऊज शिवणार आहोत, म्हणून आपल्याला 14 अधिक 1.5 आपण मागच्या बाजूला 1 इंच जास्त घेतलं होतं, तर पुढच्या बाजूला आपल्याला 1.5 इंच हे जास्त घ्यायचं, म्हणजे आपल्याला 15.5 अशी उंची घ्यायची आहे ब्लाऊज अस्तरची। आपण पुढचाही गळा हा पंचकोनीच घेणार आहोत। आपल्याला स्लीव्स कटिंग करताना आपल्याला 3.5 इंचाची स्लीव्स 4 इंचाची स्लीव घ्यायची आहे, म्हणून त्याच्यात आपल्याला 36 इंच आपल्या ब्लाऊजची 36 इंच मापाचं ब्लाऊज आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 9 इंच अधिक 1 इंच म्हणजे 10 इंचामध्ये असं 4 फोल्ड आपल्याला कापड ठेवून घ्यायचं आहे।
3.5 अधिक 1 इंच म्हणजे 4.5 इंचाची अशी उंची घ्यायची आहे आपल्याला स्लीवची। वरच्या बाजूने 2.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। अडीच इंचावर मार्किंग करून 2 इंच आतल्या बाजूने आपल्याला मार्जिनचे घ्यायचे आहे। च्या बाजूने 2.5 इंचावर मध्यभाग काढून बाहीचा आकार देऊन घ्यायचा। दंडघेर अधिक 2 इंच अशी मार्किंग करून घ्यायची। आपलं अस्तर हे पूर्णपणे कटिंग झालेलं आहे। सेम अशाच प्रकारे अस्तर आपण मेन फॅब्रिकवर ठेवून कटिंग करून घ्यायचे।